परिसरामधून लाईव्ह आलेलं आपण पाहतो. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मेळावा पार पडत आहे. हा मेळावा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे, कारण या मेळाव्याकडे आता सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण या मेळाव्यातून एकंदरीत नाराजी नाट्य असेल ते दूर होणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय मुंबईमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे बंधूंची युती जी आहे ती झालेली आहे आणि ठाकरे बंधूंच्या या युतीनंतर सध्या मुंबईमध्ये पाहायला गेलं तर वातावरण एकंदरीत कार्यकर्ता आणि पाहायला गेलं तर पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या काही ठिकाणी नाराजीचा सूर असला तरी बहुतांश भागांमध्ये जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये सध्या एकंदरीत भाजपची नाराजी पाहायला मिळत आहे आणि तीच नाराजी एकंदरीत या मेळाव्यामध्ये दूर होणार का हे पाहणं महत्वाचं करणार आहे. सद्यस्थितीत जर आपण पाहायला गेलं तर रंगशारदा येथे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जो मेळावा पार पडत आहे, हा मेळावा नाराजी नाट्य सुरू असलेल्या वॉर्डमधील कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांसाठी असेल किंवा जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इच्छुक उमेदवार होते त्यांच्यासाठी एकंदरीत नाराजी दूर करण्यासाठी महत्वाचं ठरणार आहे. महत्वाचं म्हणजे हा मेळावा जो रंगशारदा येथे पार पडत आहे, ठाकरे बंधूंच्या युतीनंतर हा प्रथमच मेळावा जो पार पडत आहे आणि या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आपण पाहतोय जी राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील यांना मार्गदर्शन जे ते केलं जाणार आहे. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर संपूर्णपणे मुंबईसह आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या प्रकारे मराठी मतदार असतील किंवा ज्या प्रकारे मराठी बहुल भाग असेल, इतर भाषिक बहुल भाग असेल, त्या ठिकाणी कशा प्रकारे उमेदवार द्यायचा आणि त्या ठिकाणी कोणाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचा यावरती जे काय मार्गदर्शन असेल किंवा एबी फॉर्मचं वाटप असेल ते सुद्धा आजच्या या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती घडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र सध्या जर मुंबईतील घटना जर आपण मुंबईतील अपडेट जर जाणून घेतली तर उमेदवारी अर्ज भरण्याचा म्हणजे महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम ज्या प्रकारे घोषित झालेला आहे, राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम ज्या प्रकारे जाहीर केला त्यानुसार 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याची जी काही तारीख होती त्यानंतर 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर अशी ही तारीख होती. आजची 29 डिसेंबर तारीख आहे आणि आजच्या दिवशी सुद्धा अजूनही काही जणांकडून काही जे इच्छुक उमेदवार होते त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून एबी फॉर्म जो आहे तो देण्यात आलेला आहे. मात्र अद्यापही मनसेकडून कोणालाही एबी फॉर्म जो आहे तो वाटण्यात आलेला नाही, एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं नाहीये. त्यामुळं आता अवघा काही 1.5 दिवस जो आहे तो शिल्लक राहिलेला आहे. उद्या 30 डिसेंबर आहे आणि 30 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ असणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज जो आहे तो भरता येणार नाहीये. त्यामुळे आता एकंदरीत जो 1.5 दिवसांचा कालावधी शिल्लक असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून नेमकं कोणाला उमेदवारी अर्ज दिला जातो, कोणाला एबी फॉर्म दिला जातो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तशा अजूनही पाहायला गेलं तर 2 ठाकरे बंधूंची युती झाली असली संपूर्ण मुंबईच्या आजूबाजूचा परिसर राज्यभरामध्ये जरी स्थानिकांमध्ये असेल तरी आनंदाचं वातावरण असेल. गेल्या काही दिवसांपासून युतीनंतर आपण पाहतोय ज्या भागांमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला असेल, मनसेचा बालेकिल्ला असेल त्या ठिकाणी ठाकरे बंधूंच्या युतीनंतर निश्चितच आनंदमय वातावरण साजरा करण्यात आलं. मात्र या सगळ्यानंतर जर पाहायला गेलं तर एकंदरीत वातावरण जरी आपण पाहतोय सकारात्मक असलं तरी त्या ठिकाणी बऱ्याच मतदारसंघामध्ये असेल किंवा बऱ्याच वॉर्डमध्ये असेल नाराजी नाट्य जे आहे ते सुरू झालेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असतील ते सुद्धा नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळत आहे. मार्गदर्शन जे ते होत आहे आणि तिकडे मार्गदर्शन होत असताना नाराजी नाट्य होत असताना आपण पाहतोय की या सगळ्यामध्ये आता महत्वाचं आहे ते म्हणजे निश्चितच आता राज ठाकरे नेमकं काय संबोधित करणार, कारण राज ठाकरे नेमकं या मार्गदर्शनाच्या पार्श्वभूमीवरती काय बोलणार असं सुद्धा याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सध्या आपण पाहतोय एकीकडे हे मार्गदर्शन सुरू असताना एबी फॉर्म वाटप होत असताना आता माध्यमांशी खरं तर राज ठाकरे संवाद साधला का, कारण या मेळाव्याला राज ठाकरे यांच्याकडून ज्या प्रकारे मार्गदर्शन केलं जात आहे त्या ठिकाणी
प्रसार माध्यमांना बाहेरच ठेवण्यात आलेला आहे आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी हा मेळावा असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे आता या मेळाव्यानंतर राज ठाकरे माध्यमांची काही संवाद साधतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सद्यस्थितीत जर पाहायला गेलं तर या मेळाव्याचा अंतिम टप्पा आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण या ठिकाणी जर पाहायला गेलं, माझ्या मागे जर तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी आपण जर पाहतोय, या ठिकाणी सद्यस्थितीत ही राज ठाकरे यांची गाडी आपल्याला ही पुन्हा एकदा या ठिकाणी रंगशारदा रंगशारदाचा जो काय हॉटेलचा गेट आहे त्या गेटच्या परिसरात राज ठाकरे यांची गाडी आपल्याला या ठिकाणी लागताना पाहायला मिळत आहे. कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय की ही राज ठाकरेंची गाडी लागते, त्या निश्चितच मेळावा जो होता अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे आता या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी नेमकं काय मार्गदर्शन केलं किंवा राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनानंतर जे नारळी नाट्य सुरू होतं गेल्या काही दिवसांपासून ते दूर झालं का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या आपण पाहतोय की एकंदरीत राज ठाकरे आता बाहेर येऊन निश्चितच माध्यमांशी संवाद साधतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या जर पाहायला गेलं तर संपूर्णपणे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कार्यकर्ते जे आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे. रंगशारदाच्या गेटच्या बाहेरची ही दृश्य आहे, कार्यकर्ते जमलेले आहेत आणि राज ठाकरे यांचा ताफा सुद्धा जो लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता राज ठाकरे या रंगशारदाच्या मेळाव्यानंतर माध्यमांशी संवाद साधतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पुन्हा एकदा जर आपण पाहायला गेलं तर सध्या जी युतीची येती झालेली आहे त्या युतीनंतर आपण पाहतो इथे राज ठाकरे जे आहेत ते आलेले आहेत. आपण पाहतो आणि आता जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर हा मेळावा जो होता एकंदरीत जो तो संपलेला आहे आणि हा मेळावा संपल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते पुन्हा एकदा या आपण पाहतो या मेळाव्यातून आपल्याला बाहेर पडताना पाहायला मिळाले. आणि त्यानंतर नेमकं आता कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन केलंय, कार्यकर्त्यांची असेल पदाधिकाऱ्यांची असेल ही नाराजी जी आहे ती दूर झाली का हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. आणि यानंतर आता थेट एबी फॉर्मचं वाटप होणार का शिवतीर्थावरती, म्हणजे ज्या प्रकारे आपण पाहतोय मातोश्रीवरती ज्या प्रकारे 28 डिसेंबर रोजीच्या मध्यरात्री ज्या प्रकारे एबी फॉर्मचं वाटप झालं आणि त्यानंतर या एबी फॉर्मच्या मध्यरात्री आपण पाहतो मोठ्या प्रमाणात एबी फॉर्मचं वाटप झालं आणि त्यानुसार आता शिवतीर्थ येथे एबी फॉर्मचं वाटप होणार का, कोणाकोणाला एबी फॉर्म मिळणार, इच्छुक जे अनेक उमेदवार होते त्यांना नेमकं त्यांच्याबाबत काय निर्णय घेण्यात आलेला आहे किंवा ज्या ठिकाणी आता ठाकरेंच्या युतीनंतर ज्या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना लढणार आहे, काही ठिकाणी मनसे लढणार आहे, त्या ठिकाणी कशा प्रकारे निर्णय घेतला जाणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या स्थितीत आपण पाहतोय जर अपडेट पाहायला गेले तर मेळावा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रंगशारदा इथे पार पडला आणि या मेळाव्यानंतर आता कार्यकर्त्यांचं नेमकं आता जी नाराजी होती दूर झाली का, एपी फॉर्मचं जे काय वाटप असेल ते कोणत्या भागामध्ये, कारण ज्या प्रकारे 227 जागा महापालिकेच्या आहेत आणि या 227 महापालिकेच्या जागांपैकी जवळपास 200हून अधिक जागांवरती ठाकरेंची शिवसेना असेल ती निवडणूक लढणार असल्याचं पाहायला मिळते. तर दुसरीकडे 40 ते 45 किंवा 50हून अधिक जागांवरती असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही निवडणूक लढणार असल्याचं कळतंय. मात्र आता ज्या प्रकारे मेळावा पार पडलेला आहे या मेळाव्यानंतर आता कशा प्रकारे कोणाकोणाला उमेदवारी दिली जाणार, कोणत्या वॉर्डमध्ये उमेदवारी दिली जाणार, कारण अजूनही पेच जो आहे तो बऱ्याच वॉर्डमधील पेच जो आहे तो कायम आहे. त्यामुळे आता या सगळ्यामध्ये राज ठाकरे यांनी नेमकं काय मार्गदर्शन केलेलं आहे, नाराजी जी आहे ती दूर झालेली आहे का,
कार्यकर्त्यांमध्ये नेमकं काय मत आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे आपण पाहतोय की एकंदरीत या मेळाव्यानंतर आता दिवसभरामध्ये राज ठाकरे हे कशा प्रकारे हेवी फॉर्मचं वाटप करतात, कोणाकोणाला हेवी फॉर्म मिळतो. कारण का सध्या पाहायला गेलं तर सध्या जी नावं समोर येतात त्यामध्ये आपण पाहतोय की एकीकडे वॉर्ड आहे तो 192 जो अगदी दादरमध्ये येतो आणि दादरमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. आणि या ठिकाणी 192 या 192 वॉर्ड मध्ये त्या प्रकारे जर नाराजी नाट्य असेल किंवा राजकारण पाहायला गेलं तर या ठिकाणी माजी नगरसेवक प्रीती प्रकाश पाटणकर आहेत. या प्रीती पाटणकर या ज्या काही नगरसेविका आहेत त्यांच्या पार्श्वभूमीवरती पाहायला गेलं तर सुरुवातीला चर्चा होती की 192 मधून यशवंत किल्लेदार जे मनसेचे नेते त्यांना उमेदवारी मिळणार असल्याचं समजलं होतं. मात्र आता त्यांच्या उमेदवारी त्यांना मिळालेल्या उमेदवारीनंतर एकंदरीत पाहायला गेलं तर आता माफ करा उमेदवारी अद्याप मिळालेली नाहीये. मात्र ज्या प्रकारे त्यांचं नाव ज्या प्रकारे चर्चेत होतं त्यामुळे तिथे त्या मतदारसंघामध्ये नाराजी जी आहे ती व्यक्त केली जात होती. आणि एकंदरीत नाराजी व्यक्त केली जात असताना आता मात्र नेमकं त्या ठिकाणी काय गणित घडणार, त्या ठिकाणी ज्या माजी नगरसेविका प्रीती पाटणकर यांना उमेदवारी मिळणार का त्याच बाजूच्या मतदारसंघामधील असलेल्या 190 समाधान सरवणकर यांच्या मतदारसंघामध्ये जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचं राजकारण पाहायला मिळतं. कारण मागील 2017च्या निवडणुकीला त्या ठिकाणी मनसेचे नेते संतोष दुधी यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती. त्यामुळे आता त्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळणार का त्या ठिकाणी मनसेचे दुसरे म्हणजे आता ज्या प्रकारे चर्चा समोर येत आहेत त्यानुसार यशवंत किल्लेदार यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळणार असल्याचं म्हटलं जातं आहे. मात्र ही त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी मिळते का किंवा त्या ठिकाणी पुन्हा एकदा संतोष दुधी यांना उमेदवारी दिली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान या मनसेच्या मेळाव्यानंतर संपूर्ण घडामोडींवरती आपल्या लक्षात ठरलं आहे नेमकं कशा प्रकारे आता शिवतीर्थावरती हेवी फॉर्मचं वाटप झालेलं आहे. त्यानंतर आता जो काही जागा होत्या ज्यामध्ये शिंदे होतं, वरळी होतं, त्यानंतर भांडूप असेल किंवा दादर माहीम प्रभादेवी असेल अशा ज्या वॉर्डमधील जो काही ठाकरे बंधूंमधील पेच आहे तो या मेळाव्यानंतर राज ठाकरेंच्या मेळाव्यानंतर दूर होणार का. ज्या प्रकारे इतर भाग आहे त्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून हेवी फॉर्म देण्यात आलेला आहे. आता 30 डिसेंबर दुपारी 4 वाजेपर्यंत हेवी फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे आता 4 वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी राज ठाकरे यांच्याकडून कोणाकोणाला हेवी फॉर्म दिला जातो, कोणाकोणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान सगळ्या घडामोडींवरती आपल्याला लक्ष असणार आहे. त्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.